हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JDBCचा आर्किटेक्चर. ओके सर, हा एक्झामला 100% क्वेश्चन येणारच आहे. 6 मार्काचा क्वेश्चन एक्झामला 100% येणार आहे. कुठेतरी नोट डाऊन करून घ्या. एक्सप्लेन JDBC आर्किटेक्चर विथ डायग्राम. हा 6 युनिट आपण सुरू केला आहे. 4th and 5th युनिट मी तुम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअप चॅनलवरती नोट्स शेअर केलेले आहेत. ओके, तर बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, हे 2 डायग्राम काढून घ्यायचे आहेत नोटबुकमध्ये. ओके, डायग्राममध्ये काय असणार आहे, पहिला असणार आहे 2 टायर आर्किटेक्चर आणि दुसरा असणार आहे 3 टायर आर्किटेक्चर. 2 टायर आर्किटेक्चरमध्ये काय बघा, फक्त नेटवर्क आहे, पहिले काय आहे तर क्लायंट कॉम्प्युटर आहे आणि डेटाबेस सर्व्हर आहे. डेटाबेस सर्व्हरला DBMS आपण दिलेला आहे, तुम्हाला ऑलरेडी सब्जेक्ट झालेला आहे DBMS. ओके, क्लायंट कॉम्प्युटरमध्ये काय काय आहे, जावा ॲप्लिकेशन आणि JDBC. ओके, तर नेटवर्क थ्रू पहिले रिक्वेस्ट पाठवली जाणार आहे आणि रिस्पॉन्स रिटर्न आपल्याला भेटणार आहे. ही आहे 2 टायर आर्किटेक्चर डायग्राम. 3 टायर आर्किटेक्चर पण सेम आहे, क्लायंट कॉम्प्युटर आणि याच्यामध्ये आहे ॲप्लिकेशन. इथे पण आपण जावा ॲप्लिकेशन यूज केलं आहे, पण हा बाय डायरेक्शनल आहे. HTTP, CORBA, RMI और अदर कॉल्सने तो काय करतो, कॉल करतो. परत इथे जावा ॲप्लिकेशन आहे, तो आहे सर्व्हर, एक क्लायंट आहे, दुसरा सर्व्हर आहे. जसं इथं आपल्याकडे DBMS सर्व्हर होता आणि ॲट द एंडला सर्वात सेम TBMS सर्व्हर. ह्याला हा मिडल टियर पण याला म्हटला जातो. हा आहे 3 टायर आर्किटेक्चरची डायग्राम. आता याचं आपल्याला एक्सप्लेनेशन काय लिहायचं आहे ना, ते बघा. तर बघा, पहिल्यांदा आपल्याला आहे की JDBC आर्किटेक्चर म्हणजेच की काय. JDBC मीन जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी आर्किटेक्चर डिफाईन हाऊ अ जावा ॲप्लिकेशन कम्युनिकेटेड विथ द डेटाबेस युझिंग द JDBC API ऑर ड्रायव्हर्स. म्हणजेच की काय फ्रेंड्स, की JDBC म्हणजेच की जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. जेव्हा तुम्ही तुमचा कोड करता, म्हणजे समजा तुम्ही आता जावाचा कोड केला आहे, पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी करायची आहे कुणासोबत, तुमच्या डेटाबेससोबत. म्हणजे जे तुमचे टेबल्स आहे DBMS सोबत आहे, जो तुम्ही सब्जेक्ट शिकलेला होता, डेटाबेससोबत कनेक्टिव्हिटी कसं करायचं, तर JDBC आपल्याला खूप उपयोगी येतो. ओके, त्याचे टाईप आहे 2 टायर आर्किटेक्चर आणि 3 टायर आर्किटेक्चर. 2 टायरला मी सांगितली कोणती ती डायग्राम काढा आणि त्याचं एक्सप्लेनेशन हा लिहून घ्या की काय. इन दिस आर्किटेक्चर जावा ॲप्लिकेशन डायरेक्टली कम्युनिकेटेड विथ द डेटाबेस. सेम सांगितलं बघा की जावा ॲप्लिकेशन, हा जावा ॲप्लिकेशन डायरेक्टली कम्युनिकेटेड विथ द डेटाबेस सर्व्हर थ्रू द नेटवर्क. ओके, समजलं पहिल्या लाईनीचा अर्थ. तर दुसऱ्या लाईनीचा अर्थ समजून घेऊया आपण फ्रेंड्स. सॉरी, हां वेट 1 सेकंड. तर दुसरा काय बघा, इट यूज JDBC ड्रायव्हर टू कनेक्ट द डेटाबेस टू द डेटाबेस. JDBC ड्रायव्हरचा यूज केला तो कनेक्ट करण्यासाठी डेटाबेसला. ओके, दुसरा पॉईंट लिहिला. तिसरा पॉईंटला देर इज अ नो मिडल लेअर. इथे मिडल लेअर आपण वापरत नाही. मिडल लेअर आपण कुठं वापरतो, 3 टायर आर्किटेक्चरला. सोबत त्याचे काय लिहा फ्रेंड्स, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजला पण फ्लो कसा होणार आहे बघा. जावा ॲप्लिकेशनपासून JDBC ड्रायव्हरला जाईल, म्हणजे त्याला आपण नेटवर्क बोलतो, आणि नंतर मग तो जाईल डेटाबेसला. ॲडव्हान्टेजेस काय आहेत, सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट आणि फास्टर कम्युनिकेशन. सिम्पल आहे आणि इझी टू इम्प्लिमेंट आहे, ड्रॉ करायला इझी आहे. कम्युनिकेशन कसं आहे फ्रेंड्स, फास्टर आहे. डिसॲडव्हान्टेज काय, तो सिक्युअर नाही आहे आणि सुटेबल नाही आहे लार्ज ॲप्लिकेशनसाठी. एका मोठ्या लार्ज ॲप्लिकेशनसाठी हा सुटेबल नाही आहे 2 टायर आर्किटेक्चर. 3 टायर आर्किटेक्चर काय फ्रेंड्स बघा, तर तो आहे इन दिस आर्किटेक्चर देर इज अ मिडलवेअर. म्हणजे मी तुम्हाला बोललो त्याला आपण काय बोलतो, ॲप्लिकेशन सर्व्हर म्हणतो. हा बघा, हा मिडलवेअर आपण इथं यूज करतो. मी तुम्हाला सांगितलं तर मिडलवेअर असतो बघा, हा मिडलवेअर. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन, जावा ॲप्लिकेशन. ओके, तर याला आपण मिडलवेअर म्हणतो आणि 3 टायर आर्किटेक्चर आपला हा आहे फ्रेंड्स. ओके, तर बघा, क्लायंट डज नॉट डायरेक्टली इंटरॅक्टेड विथ डेटाबेस. म्हणजे जो क्लायंट आहे डायरेक्टली इंटरॅक्ट नाही करत डेटाबेससोबत. त्याच्यामध्ये काय असतो, एक मिडल लेअर असतो. त्या मिडल लेअरला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सर्व्हर. बिझनेस लॉजिक इज अ हँडल इन द मिडल लेअर. म्हणजे जे काही बिझनेस लेअरचे लॉजिक आहेत ते हँडल केलं तर त्या 3 टायर आर्किटेक्चरमध्ये. इथं डायग्राम काढायची तुम्हाला पहिले, नंतर जे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ओके, जी डायग्राम मी तुम्हाला सेंड केलेली आहे पहिल्या स्लाईडमध्ये ती. जर फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर एक कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तुमच्यासाठी बनवायला तयार आहे मी. ओके, आणि कमेंट लिहायला विसरू नका. एक लाईक तुमचा जर व्हिडिओला असेल ना, 100% मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. क्लायंट जाईल, ॲप्लिकेशन सर्व्हरकडे जाईल, नंतर JDBC ड्रायव्हर म्हणजेच नेटवर्ककडे जाईल, नंतर मग डेटाबेसकडे जाईल. असा हा फ्लो चार्ट असणार आहे. ॲडव्हान्टेज काय, की हा मोर सिक्युअर आहे, स्केलेबल आहे आणि इझी टू मॅनेज आहे. मोर सिक्युअर काय, कारण की याच्यामध्ये
डायरेक्टली इंटरॅक्ट होत नाही डेटाबेससोबत म्हणून. ओके. आणि आता पुढचा भाग काय डिसएडव्हान्टेज काय तर तो कॉम्प्लेक्स आहे आणि स्लाइटली स्लोवर आहे. ओके. स्लोवर आहे दॅन 2 टायरपेक्षा थोडंसं स्लो काम करतो आणि थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे का कारण की याच्यामध्ये खूप सारे आर्किटेक्चर लावलेले आहे. तर तुम्हाला इतकंच तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या तुमचे नोट्स आणि मी पुढची व्हिडिओ नक्की बनवायचा ट्राय करेन जर तुमचे कमेंट्स आले तर. ओके. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.